हरियाणामध्ये मित्रांनो डिझेल स्वस्त आहे, त्यामुळे आपल्याला हरियाणा डिझेल टाकायचं होतं. मित्रांनो असं टॉपअप करायला लागतंय बघा सारखं. इथं खाली लिकेज आहे बघा. इथं का म्हणलं की लपडा आलं बघा. गुडगावला टर्न मारला कोंडा चौकात, तोपर्यंत हवालदारांना अडवलं. गुडगाव मध्ये एंट्री मारली, लागले बघा ट्रॉफिक. 1500 रुपये त्यागला मारलेत. आता एंट्री मारू शकतो बेधडक छातात ठोकून. दिवसा मी दुसऱ्यांदा घातल्या बरं गाडी, जेव्हा पहिल्यांदा घातली तेव्हा चलन 10,000च टाकलं होतं. आणि किती मोठं हे मिलिटरीचं हॉस्पिटल आहे बघा. हे भावना हे हॉस्पिटल. आता वरती जाऊन एंट्री करतो. पण काय लपाडा झाला तिथं, बॉम्बस्फोट झाला वाटतं कुठं दिल्लीमध्ये. त्यामुळं ते बोलला की हॉस्पिटल सील करणार आहे आम्ही, लवकर बाहेर पडा. हॉस्पिटल मोठे आर्मीचं, ते म्हणले सील करतोय आम्ही सगळं ते. तर गुड मॉर्निंग भावांनो. रात्री येऊन आपण या पंपावर झोपलो होतो. चला आता उठतोय आपण, कारण रात्री आपल्याला रनिंग क्रॉस झालेलं नाही. आता उठूया आणि आता रनिंग करूया. आता काय नो एंट्री लागली, 12च्या पुढं खोलते तोपर्यंत पोचतोय. चला आता फ्रेश वगैरे होऊन निघून जाऊ. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. उठलोय सकाळी सकाळी. आपल्या आता व्हिडिओला सुरुवात होते इथून राजस्थानमधून. अजून राजस्थानमध्येच आहे आपण. रात्री काय आपल्याला रनिंग कव्हर झालं नाही, कारण जाम झोप आली की तुम्हाला माहिती आहे. थोडं इकडं तिकडं गाडी गेली की आपण साईडला घेतो गाडी. आपण रिस्क घेत नाही. एक दिवस लेट खाली होईल, दुसरं काय नाही. पण आणि गाडी पोहोचणारी नव्हती. 7:30चं टायमिंग दाखवत होतं, 7-7:30चं. त्यामुळे मग काय लय वसा केलं नाही, झोपून टाकलो या पंपावर. आता उठलो इथून, आता रनिंग मारतो. आणि 12 वाजता 12 ते 4 खोललेलं असतं, त्या वेळात घालतो गाडी. 12 ते 4 आपल्याला गाडी घालायची नव्हती, का तर पोलीसवाले दमवतात तिकडं लय. आपल्या गाडीला बंपर वगैरे हे ते आहे, त्यामुळं मग रात्रीची घालून रात्रात खाली करून यायचं होतं. पण काय झालं नाही आपल्याला ते शक्य. आणि चला आता निघूया आपण, कारण झोपलो किती वाजता येऊन झोपलोय माहिती का? 4-4:30ला येऊन झोपलो होतो. आता वाजलेत 9. मस्त उठलो निवांत, काय टेन्शन नाही, झोपी झाली व्यवस्थित. चला आता निघूया. होईल तेवढं थोडं फास्ट. 150 किलोमीटर आहे, जाऊ. 2-2.5 तास 2.5 तास तर मिनिमम लागतील. हरियाणामध्ये जाऊन डिझेल टाकू म्हणतो, डिझेल नाही. हा पंपावर थांबलोय, इथं पंपच बंद आहे. तर चला काय विषय नाही, बघूया. चल तो थांबलो होतो. तर हरियाणा राजस्थानच्या टेप्या काढून घेतल्या, दोन्ही टेप्या काढल्या ऑनलाईन. आणि चला आता रनिंग चालू आहे बघा. दिल्ली मुंबई हायवे लय वैताग आलाय मला हायवे. हे ट्रॅफिक लागलं नसतं तर आता पोहोचलो असतो राव. ट्रॅफिक मुळे सगळा लपडा झाला. ट्रॅफिक लागलं, फुल ट्रॅफिक राव. 2.5-3 तास गेलं तिथं. गाडी आता पोचून खाली झाली असते. असं चला आता 12 वाजता पोहोचू, काय विषय नाही. 12 ते 4 मध्ये कसं असं रिस्क असते, हवालदार दमवतात लय राव. जास्त आत नाही जायचं आपल्याला, नवी दिल्लीलाच जायचं आहे, लाजपत नगरच्या पुढं. चला बघूया आता काय होतंय. जैसा होएगा वैसा देखा जाएगा. दिल्ली अजून 192 किलोमीटर आहे. रनिंग कव्हर झालं नाही. 544 किलोमीटर हाणलं आपण. काल दुपारपासून आंघोळ करून निघाले. आंघोळ करून जेवण 3 वाजता निघालो होतो आपण. 3 ते 3 वाजे म्हणजे 12 तासात 550 झाली गाडी. कारण तिथं ट्रॅफिकच लागलं 3-3.5 तास. रस्ता सगळा खराब राव. वैताग, सगळी स्पीड ब्रेकर वैताग येत होता त्या रोडनं.
थोडासाच आहे पण तिथंच त्रास होतो त्या कोट्याच्या पुढं आणि त्याच्या पुढं आणखीन आल्यावर आणखीन उतरायला लागतं तिथं. राजस्थानमध्ये त्रासच आहे राव तिथं. सरळ हा असा हायवे असताना मग काय टेन्शन नाही राव, आरामात पोचली असती गाडी. ते उतरून ट्रॅफिक लागलं काय लागलं सगळं ऐकायला. त्याला असं द्या काय विषय नाही. आता 12च्या पुढं घुसूया आपण. गाडीचं आजच खाली करू. 12 ते 4 असतं एक फुल्ल. 12 वाजता घुसून परत संध्याकाळी बाहेर येऊ. खाली झाली असते म्हणजे आज काय ते भरायचा प्रोग्राम लावला असता. जाऊ दे, आराम करणार आहे मी एक दिवस आणि मग जाऊ. हरियाणामध्ये मित्रांनो डिझेल स्वस्त आहे त्यामुळे आपल्याला हरियाणा डिझेल टाकायचं होतं. पण काय आता कांडी लागली चमकायला. परत जर नाही कुठं भेटलं तर मोठा लपडा होऊन जाईल, कांड काहीतरी होईल. त्यामुळे आपलं इथंच टाकून घेऊया. चहा वगैरे मस्त घेऊ आणि मग निघू आपण. कारण अजून राजस्थानमध्येच आहे आपण. मला वाटलं आता पुढचा लागल तो म्हणलं हरियाणाचा पंप लागल, पण अजून नाही. हरियाणा 30-40 किलोमीटर आहे, तोपर्यंत तेवढी गाडी जाणार नाही आपली. त्यामुळं डिझेल टाकून घेऊया, महत्वाचं आहे. थोडंसं टाकून घेऊ. पहिल्यांदाच टाकतो आपण, काय फुलच करतो बरं का. नाही तर फुलच करू, जाऊ द्या. किती पैसे वाचणार आहेत राव, 3 आणि 4 रुपयानं काय मोठं व्हायचं एवढं. चला फुलच करून घेऊ का. ते मारणार तेवढ्याचं परत पुढे जाऊन, त्यापेक्षा आपलं ती फुल केलेली बेस्ट राहील. जाऊ दे, पैसे गेला वांधा नाही. चलो आलो पंप, करू डिझेल टाकी फुल. तर राजस्थानमध्ये बघा 90.80 डिझेल आहे. 3413 रुपये ते डिझेल बसले. 3700 लिटर, 600 किलोमीटर झाली गाडी. आणि इकडं महाग डिझेल, तिकडं थोडं कमी भेटलं असतं हरियाणामध्ये. दिल्लीमध्ये तर कमीच आहे. मला वाटतं 87-88 किंवा 85 नसेल. दिल्लीत बहुत भरपूर कमी आहे. अरे भाई काय गडबड करतोय, थांब. तर हा मोठा पंप आहे. चहा घ्यायचा राव, महत्वाचा. चहाच तलब झाले मस्त अशी. आणि हा भरपूर मोठा पंप आहे, बघू शकता तेवढं. तिकडे एवढं मोठं पार्किंग आहे ना, एक्सप्रेस हायवेचं पार्किंग आहे. आणि आता आपण थोड्या वेळातच हरियाणामध्ये एंट्री करू. आणि हरियाणामध्ये एंट्री झाली की मग काय टेन्शन नाही, आपलं सगळं आहे. फक्त प्रॉब्लेम काय माहिती आहे का, ह्या बंपरचा आणि ह्या लाईटचा प्रॉब्लेम आहे. हे एकदाच काढूनच ठेवणार आहे मी. आता मी लाईन बंद केलेली ना, बाहेर लॉंग जायचं. बंगलोर चालायचो त्यामुळे ते तसंच ठेवलेलं, आपल्या तिकडे चालून जातं. आता मला वाटतं परत ते व्हिडिओ बनवायला लागल्यापासून परत चालू करायला लागतंय काय ऑल इंडिया काय माहिती. मी जात नाही आता जास्त लांब, शक्यतो मला रनिंगच होत नाही आता पहिल्यासारखं कवर. कारण हे व्हिडिओला भरपूर टाइमपास होतो बरं का. वाटतं एवढं सोपी गोष्ट नाही हे. एडिटिंग करायचं, शूट करायचं, लय लपडे असतात. हे डोक्याला ताप राहतो. ज्याला सवय लागेल त्याला काय वाटत नाही, पण मला तर वैताग घेतो बाबा या सगळ्या गोष्टीचा. मला असं वाटतं कधी कधी बंद करावं हे, कारण वैताग घेतो. चला झाले डिझेल, आता पेमेंट करून निघू. फूड कोर्ट बनवले बरं का. कुठून आत घालायची, कुठून 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 कुठून. फूड कोर्टला काहीतरी चहा घेऊ, दुसरं काही नको आपल्या, कारण भरपूर महाग असणार इकडं. भूक पण नाही अशी, पण काय आपण रॉंग साईड घुसलोय फूड कोर्टला. चहा किंवा कॉफी घेऊ, जरा फ्रेश वाटायचं फिलिंग येईल. कॉफी आहे, कॉफी घेऊ. चला मस्त जरा फ्रेश वाटलं की मग निघून जाऊ. एवढं मोठं आहे बघा फूड कोर्ट, बनवले पण भारी बरं का. कसे कुणाचा चहा घ्यायचा आहे, कपडे घालायला पण कपड्याचं पण दुकान आहे बघा, फॅशन नेक्सस. चांगले चहावाला कुठे आहे यार. हल्दीराम, बर्गर फार्म, टोकास. चहावाला कुठे, चहा थोडी साहेब. अरे चहावाला दिसत नाही राव. सगळं आहे, वर्षद, बर्गर, चहा. स्पेशल चहावाला कॉफीवाला कुठं काय ठेवलंच नाही वाटतं. अवघड विषय. आपल्याला थांबलेलो, चहा तर भेटला कुल्लडचा. या चहा प्यायला, चहाला काय चवना दो, 50 रुपये घेतले. चला असू द्या म्हणलं, काय विषय नाही. प्यायचा होता चहाची तलब बेकार आहे आपली. चहा प्यायला की एनर्जी, काय विषय नाही. चला चहा घेऊन निघू. आपण मारले हरियाणामध्ये एंट्री. चहा पिऊन निघलो होतो, तेव्हापासून कुठं थांबलो नव्हतो. नॉन स्टॉप आहे. आता वाजलेत 11, अजून अर्ध्या तासात आपण पोहोचतोय गुडगावला. आणि मग तिथून आपण बघू आतमध्ये जायचं 12 वाजता का क्रॉसिंग घेऊन दुसऱ्या गाडीतून जायचं. प्लॅनिंग थोडेसे वेगळे आहेत, कारण पोलीसवाले दिवसात जास्त दमवतात त्यामुळं.
बघू मग तिथं गेल्यानंतर ठरवू, नाही तर मग जाऊ आतमध्ये आपला आपण खाली करून येऊ, काय विषय नाही. फक्त 1500 रुपये ग्रीन टॅक्स जाणार, बाकी काय 1600 रुपये जाणार ग्रीन टॅक्स, सॉरी. तर मित्रांनो 1600 रुपये ग्रीन टॅक्स जाणार, बाकी तर काय नाही. बाकी पोलीसवाली दमवतील तोच त्रास, बाकी काय त्रास नाही. आणि ह्या रोडला ना मित्रांनो पूर्ण हायवे असल्यामुळे ना समजत नाही बाबा कुठल्या राज्यात आलो, नाही तर काय कुठं बोर्ड नाही काय नाही, वेलकम टू राजस्थान किंवा वेलकम टू हरियाणा असं काय विषय नाही. त्यामुळं समजत नाही की बाबा कुठल्या राज्यात आलोय आपण. पण मेसेज येतात मोबाईलला वेलकम टू हरियाणा, वेलकम टू राजस्थान, त्यामुळे समजून जातं, नाहीतर असं समजत नाही. परत एक्झिट नंबरवर पण लिहिलंय HR एक्झिट, RJ एक्झिट, दिल्ली एक्झिट असं लिहिलेलं आहे. पण हा आपल्याला हरियाणा पर्यंतच आहे रोड, तिथून पुढे दिल्लीला वेगळा रोड आहे आपल्याला, गुडगाव पासून आतमध्ये जायचं सिटीचा रोड, तो मोठा टोल आहे ना होंडाचा, तो रोड लागणार आपल्याला. तिथून परत आपण लाजपत नगर वरून आपल्याला त्या आर्मीचं हॉस्पिटल आहे तिथं खाली करायला जायचंय. इथं काय विकतात, बिर्याणी विकतायत इथं, हो का, बिर्याणी अशा रस्त्यावर बिर्याणी विकतायत. विका बाबा विका, बिर्याणी विका. आपण काय असलं खात नाही इकडं तर चुकून खायचं नाही. हरियाणामध्ये बोगस कार्यक्रम असतो सगळा. तर चला जास्त व्हिडिओ लांबवत नाही, आपण आता गुडगावला उतरू खाली, मग तिथून 2-3 प्लॅनिंग आहेत, त्यातलं बघू कुठलं सक्सेस होतंय. जे होईल सक्सेस ते करू. त्यावेळेला बरोबर करेक्ट 45 किलोमीटरला बरोबर रेस्ट एरिया आहेत सगळे. 45 किलोमीटर आलं की बरोबर रेस्ट एरिया येतोय. पेट्रोल पंप, रेस्ट एरिया, बाकी सगळ्या गोष्टी तिथं भेटतात. बरे समृद्धीपेक्षा इकडं जास्त आहेत, समृद्धीला कमी आहे. पण इकडं मी राजस्थान क्रॉस केल्यापासून बघतोय जवळ स्टॉप आहेत म्हणजे रेस्ट एरियाचे. भारी काम आहे इकडे आणि सगळं चालू आहे बरं का. कुठं बंद आहे कोटेचे तिकडं, बाकी इकडं कोट्यापासून पुढं ना दिल्लीपर्यंत सगळे पेट्रोल पंप सगळं टकाटक चालू आहे. मस्त असं मोठे पेट्रोल पंप आहेत, फॉरेन टाईप आहेत आणि भारी वाटतंय बरं का. एक नंबर वाटतंय प्रवास करायला. पोटातलं पाणी आलंच नाही भावानो, असं वाटतं भारी. आता स्मूथ चाललंय, निवांत जायचंय. त्यामुळं रात्री जरा रिपीट लावलं, आता काय विषय नाही, आता निवांत जायचंय. कारण 12 वाजता आतमध्ये घुसायचं, नो एंट्री. अजून तासाभरात आपण पोहोचतोय, काय विषय नाही. आणि मग बघू कसं काय होतंय. तर असं टॉपअप करायला लागतंय बघा सारखं. इथं खाली लिकेज आहे बघा, इथं हे दिसतंय ना, इथं वॉटर पंपाच्या इथून खालनं लिकेज आहे, काय विषय नाही. आणि सारखं असं टॉपअप करायला लागतंय, पाणी टाकायला लागतंय. 200 किलोमीटर 200-250 झालं ना टाकायला लागते. आता केलंय फुल कुलंट घेऊन ठेवलेलं आहे. चला आता टेन्शन नाही, आता खाली करून पूर्ण येते गाडी. कारण 200-250 किलोमीटरला कमी होते म्हणजे मिनिमम मध्ये जाते, पाकच कमी होत नाही. नॉर्मल थोडंसं लिकेज आहे. आता ते खोललं पाहिजे, वॉटर पंपच्या तिथं बघितलं पाहिजे नक्की काय विषय. थांबलेलो गाडीत, पाणी टॉपअप केलं आणि नजारा पण मस्त होता. अजून आपण दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेलाच आहे, बघू शकता. हरियाणा आहे कसं सगळं भात गहू हे असलंच असतं. भात नसेल मला वाटतं, गहूच असेल जास्त करून. गव्हाचे आहे हे सगळं, गव्हाची शेती. जिकडं बघाल तिकडं गव्हाची शेती. कसं आहे का नाही ना, अद्यापवाद विषय. दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे आता संपतोय, पुढं थोडासा राहिलंय आपल्याला, अर्धा तासात संपून जाईल. आणि ही बघू शकता आपली धन्नो, कशी दिसते. नाद फळान गणपतपुळा, गाड्या बघा कसल्या स्पीडनं जाते. स्कॉर्पिओ येन 150-200 प्लस होता येऊ. स्कॉर्पिओ इकडे जास्त आहेत बरं का, ब्लॅक कलर वापरतात लय लोक. तर धन्नू बरोबर आपला एक व्हिडिओ कसा आहे. नाश्त्याला आपल्याकडे बघा शेंगदाणे, राजगिऱ्याचं लाडू, हे मोठं चिप्स, दणका विषय आहे. आता रनिंग मध्येच करू नाश्ता मस्त असा. राजगिरा लाडू या खायला, राजगिरा लाडू ना तुला दणका विषय, नाश्त्याचा विषय, उपवासाचा विषय. आणि आले सुहाना बॉर्डर आणि आपण आता इथून खाली उतरतोय. इथून आता एक्सप्रेसवे संपतोय आणि गुडगावला आपण उतरतोय खाली. आणि खाली जाऊन मग आपल्याला नियोजन लावायचं पुढचं. खाली करायला काय आतमध्ये पोलीसवाले आपला बंपर लावलेला आहे, मी काढलेला नाही, त्यामुळे जरा थोडासा होईल त्रास. दिवसा रात्री गेलो असतं तर काय प्रॉब्लेम नव्हता.
हे गेट आलं बघा गुडगावचं. इथून आता खाली उतरायचं आपण डायरेक्ट दिल्ली. चला. पूर्ण ऊन पडलंय बरं का, पण बघा हे दिल्लीचा परिसर बघा कसा प्रदूषित आहे बघा की. सगळं धुक्यासारखं झालंय बघा. हे सगळं ऊन पडलंय. 11:30 वाजल्यात. 11:30 वाजता धुकं आहे इथं. धुका टाईप म्हणजे हे सगळं प्रदूषित भाग आहे. सगळं प्रदूषण झालेलं आहे बघू शकता बघा. सगळं धोका टाईपच आहे ते. पुढचं बघा, पुढं काय दिसत नाही, धोकाच दिसतंय. पण पूर्ण दिवसभर असतं असं राव. आणि वेगळाच विषय इकडं काय मिळतं वाजतंय. आणि थंडीच्या मोसम मध्ये धोकं भरपूर. आणि थंडीचं रात्री लय होते राव. थंडी अंगावर घेऊन पांघरून झोपलो होतो तरी गार लागत होतं. तर चला आलोय आपण आता गुडगावला. उतरतोय खाली. पाहुणा हा आला दिल्ली मुंबई एक्सप्रेसचा एंडिंगचा टोल. दिल्लीचा लास्ट म्हणजे गुडगावचा. तर चला टोल क्रॉस करून घेऊ आणि उतरू खाली गुडगावला. किती टोल आहे समजून जाईल आपल्याला. बघू, मलाही माहित नाही आता कोट्यापासून इथं किती आहे बघतो. चला. एक्सप्रेस वे संपलाय. आता आपण खाली उतरतो. इथं थोडं राहिले अजून. आपला पॉइंट किती आहे माहिती आहे का? 40 किलोमीटर आहे इथून. बापरे. ऑर्डर एक आले भरायची, पण काय अजून गाडीच खाली नाही. लेट केलं राव. रात्री झोप तर पाहिजे महत्वाची. गाडी इकडे तिकडे जातो त्यामुळे झोपलो. आपलं झोपत कॉम्प्रोमाइज नसते. झोप आली की झोपून टाकायचं. जीवनाशी खेळायचं नाही. 2 दिवस लेट, 2 दिवस 2 पैसे कमी, डोक्याला ताप नाही. हा, जीव महत्वाचा आहे आपला. आपण आणि गुडगाव रोडला लागलोय. गुडगाव दिल्ली रोड आहे. कुठला हायवे काय माहिती. आहे NH 248 आहे. NH 248A. चला आता गुडगाव इथून जायचंय. गुडगाववरून तसं आपल्याला आत बघू. पहिलं माझी काय डेअरिंगच होत नाही भाऊ दिल्लीत आत घुसायला, कारण पोलीस वालेले जमवतात दिवसाची. राहिले तेवढं सगळं घेऊन जातील. एवढा त्रास असतो दिल्लीत या. चला बघू. जो होगा देखा जाएगा. जय श्री महाकाल. घामडोज टोल आल्याला टोल लागलाय बघा. घामडोज टोल लय राव इकडं प्रत्येक ठिकाणी. आता MSDL चा आणखीन तो 1,500चा जाईल. ते बघा पलीकडे फास्टॅग लागलंय ना आपलं. ते दिल्लीचा टॅग आहे MSDL चा. चला त्याच्यात पण फास्टॅग नसेल तर 2,000 रुपये जातात. तो टॅग नसेल तर 500 रुपये त्याचे आणि 1,500 रुपये ते ह्याचे घेतात आपल्या काय ते ग्रीन टॅक्सचे. ग्रीन टॅक्स म्हणतात त्याला. MSDL चा टॅक्स असतो. बाकी काय नाही. मग दुसरा काय खर्च नाही दिल्लीत. पोलीसवालेच फक्त, बाकी काय नाही. पोलीसवाले तेवढं सांभाळून राहू. चला बॉर्डरच्या जवळच आहे आपल्याला. खाली करायचं, जास्त आत जायचं नाही. आर्मीचं नाव सांगून घुसून जाऊ. चला फायदा आहे माल तर करून घेऊ काहीतरी. दिल्लीमध्ये ना भावानं तुम्हाला HR, DL, PB, पुन्हा HP, MP, UP आणि उत्तराखंड अशा सगळ्या पासिंगच्या गाड्या तुम्हाला बघायला भेटतील. कारण जवळजवळ बॉर्डर आहेत सगळ्या. 150-200 किलोमीटर किंवा लागून पण आहेत सगळ्या बाकीच्या. त्यामुळं सगळ्या प्रकारच्या गाड्या बघा दिसतील. सगळ्या नंबरच्या जवळजवळ 5 ते 6 राज्यांच्या गाड्या तुम्हाला बघायला भेटतील इथं दिल्लीमध्ये. कारण DLच फक्त दिसणार नाही, बाकी वेगळ्या लागून आहेत बॉर्डर सगळ्या. चला NH 8 वरती आहे आपण. आता गुडगावला खाली उतरू, राईट मारू, टोल फाडू तो याचा ग्रीन टॅगचा आणि मग आत घुसू. आत घुसल्या जवळ आहे तिथनं. आता राहिले इथनं 33 किलोमीटर आपलं. बॉर्डर पासून बॉर्डरलाच आहे म्हणजे ते आर्मी हॉस्पिटल. सांगून जाऊ. बघू पोलीसवाल्यांना जरा तकलीफ दिली तर. बाकी आहे पोलीसवाल्यांचं सगळं आपल्याकडं. इथं जे लागतं त्यांच्याकडे ते सगळं आहे आपल्याकडं. फक्त आपला एवढाच प्रॉब्लेम आहे बंपरवर त्या लाईट आहे. लाईटला तर फडकं मारले काय विषय नाही, पण बंपर मेन आहे. दिसून येतो आपला बंपर. नाही तर बंपरला काय प्रॉब्लेम नाही तसा, पण ते दिसून येतो ना आपण रेडियम केले त्याच्यावरती. त्यामुळे आणि गाडी आपली लांबनच ओळखते महाराष्ट्रातली आहे. महाकाल बाबा दिसले की लगेच हात करतात. म्हणून गुडगाव हे ना मोठं, दिल्लीमुळं गुडगाव लय मोठं झालं. आता पहिलं काही नव्हतं इथं, आता भरपूर मोठं झालं. सगळ्या बिझनेस टायकून कंपनी आहेत बघा इथं. सगळ्या बिझनेस पार्क, गुगल सगळ्या अशा मोठ्या कंपनी आहेत ना.
IT पार्क वगैरे 3 नंबरचा IT पार्क मला वाटतं असेल गुडगावचं. अशा मोठ्या मोठ्या बघा बिझनेस पार्क आहेत, मोठ्या मोठ्या बिल्डिंग लय सुधारलं गुडगाव नंतर आता नोएडा टॉपला यायला लागले. खतरनाक झाले गुडगाव सिटी पण. भरपूर मोठ्या मोठ्या कंपन्यांचे ऑफिस आहेत बरं का इथं. चांगलं डेल चांगल्या कंपन्यांची मोठ्या मोठ्या ऑफिस आहेत. कारण मी खाली करायला गेलेलो गुगलमध्ये एकदा, तेव्हा मला माहिती गुगलचं ऑफिस इथं आहे. असे मोठे जे आहेत ना, आता हे बघा ओमॅक्स, अशा मोठ्या कंपनी आहेत इथं. त्यामुळे गुडगाव नाईट लाईफ पण एक नंबर आहे गुडगावची. चांगलं आहे गुडगाव तसं. समोर लागतं हिरो होंडा कंपनी आहे बघा, मोठीच्या मोठी. आणि कुठला काय बोलतात ह्याला, होंडा चौक असं काहीतरी म्हणतात. आणि हा बघा अंडर रस्ता आहे राजीव चौकला जायला, दिल्लीला जायला. कसं वाटतंय हा, का बांधले असं काय माहित, पण केले भारी दिसते आहे ना, भारी. दिल्ली गुडगाव पोचला भाऊ तुमचा दिल्लीला. नाही अजून दिल्लीला नाही पोचलो, दिल्लीची एंट्री मारायची, अजून गुडगावलाच आहे. पण पोचलोय, आलोय जवळ. पार्टीला फोन केलेला तो बोला ये फटाकसे खाली करून देतो. चला भरायची पण ऑर्डर घेतली, काय विषय नाही, पोचूया. गुडगाव मध्ये एंट्री मारली, लागले बघा ट्रॉफिक. आता इथून आपल्याला राईट मारायचा बघा, समोर दिल्लीचा बोर्ड दिसतोय. लेफ्टला जयपूर, सरळ गुडगाव सिटीत जातो आणि राईटला आपल्याला दिल्ली साईडला जायचं आहे. तर चला मारू दिल्लीकडे टर्न, पुढं राईट. आता ट्रॅफिक चालू झालं इथून. का म्हणलं की लपडा आलं बघा. गुडगावला टर्न मारला कोणता चौकात, तोपर्यंत हवालदारांना अडवलं. म्हणलं 100 रुपीज. गाठ लागले, फोटो काढला. म्हणलं फोटो डिलीट कर पहिला, तुझा व्हिडिओ झालाय माझ्यात म्हणलं. तर चला जाऊ दे, व्हिडिओ लय बनवा नको, ट्रॅफिक आहे. तर गेले 100 रुपये, आले. चला आता लागू दिल्ली रोडला, चला परत टोल पण फाडायचा. चलो बघा MCD टोल, कमर्शियल व्हेकल इकडून जातात सगळ्या. बोर्ड दिलाय बघा MCL, टोल द्यायचा जायचं. टोल आहे MCDचा. आणि इथं बघा ते पैसे भरतात टॅगचे. तर चला पैसे भरायला चाललोय आपण, 1,500 रुपये तिथं टॅगला टाकायचे. मग पुढे जाऊन इथं कट होतात ऑटोमॅटिक टॅग असला तर कट होणार. इथं कंटेनर मध्ये पैसे घेतात. RC गाडी नंबर सांगायचा, डायरेक्ट भरून टाकतात ते. तर चला आपण आता टॅग मध्ये पैसे टाकू आणि मग एंट्री मारू आतमध्ये. गार्ड खोलू का काय, मला 100 गेले हरियाणा, तर दिल्लीत आणखीन दम होतील. बघू चला. 1,500 रुपये टॅगला मारलेत. आता एंट्री मारू शकतो बेधडक छाता ठोकून दिल्लीमध्ये. 1,500 रुपये गेलेले आहेत. चला आता तो खाली करणारा आलाय का नाही काय माहिती, त्याचं एक लपडच आहे. त्याला मगाशी फोन केलाय, बोललो गुडगावला असताना ये पोच म्हणून, तो काय अजून पोचलेला नाही. बघू अजून एकदा फोन मारतो त्याला, बोलतो MCD क्रॉस केलंय, ये पटकन. आला असला तर पटापट जाऊन मग निघूया. चलो मग देखते. हो भाऊ बघा, एक कटिंग करतात, गाडी नंबर टाकतात, 1,500 रुपये कट करतात फोटो काढून. चला घेऊ कटिंग करून आपलं पण. मारली बघा दाबाद एंट्री. ते हे काय खोललेलं नाही. पोलीस गाड्या थांबलेल्या आहेत सगळीकडे. हे कामात चलान टाकतील. चलान नाही आलं पाहिजे. 100 रुपये घेऊ, 50-100 घेऊ, ते काय घ्यायचं ती. चलान नाही टाकलं पाहिजे. चलान आहे का काढूनच ठेवायला पाहिजे होतं, पण ते निघेना म्हणून काढलं नाही. आता 5 मिनिटात काढून ठेवलं असतं. त्याला मोठा पाना पाहिजे, टामीनं आवडले त्याला. ते जाम झाले, लागला हाताला माझ्या पाना निसटून. त्यामुळे काही नात केला नाही. म्हटलं जाऊ दे, 100, 200, 300 जातील इथले. 2-3 ठिकाणी थांबवते, पण चलन नाही कोणी टाकलं पाहिजे. आपण कन्व्हेन्स करतो, चलन नाही कोण टाकत शक्यतो. आणि महत्वाचं बघा, लेफ्ट साईडनं चालायचं दिल्लीमध्ये. आपल्या टेम्पोला लेफ्ट साईडनं चालायचंय, इकडून चालायचं नाही. ही लेन मी चाललो, ही लेन किंवा ही लेफ्टची लेन. पलीकडे राईटला जायचं नाही, नाहीतर बघा कॅमेरा लावल्यात बघा. लगेच फाईन येते 1,500 रुपयाचा. इथचं स्पीड लिमिट आहे बरं का, 40च्या वर गेला तरी बी 1,500 आहे. असलं त्यानं काय द्या दिल्ली काय करणार. आपलं अंतर आहे 11 किलोमीटर भावांनो, बघू शकता. लावले लोकेशन मी 11 किलोमीटर. तो म्हणला पोचलाय माणूस, जाऊन पडदेशी खाली करतो. बाराज नियोजन लावले, बघूया जाऊया चला. लेफ्ट साईड धरून वाघ गपचूप चाललाय बघा. नाही तर आतापर्यंत सांन रातचा असतो का नाही. लेफ्ट साईड धरल्या वाघानं, गप चाललाय दिवसा असल्यामुळं. दिवसा मी दुसऱ्यांदा घातल्या बरं गाडी. जेव्हा पहिल्यांदा घातली तेव्हा चलन 10,000च टाकलं होतं. त्यामुळे परत दिवसा नाद केला नव्हता. 7-8 वेळा आली ही गाडी घेऊन दिल्लीला.
पण दिवसाचा नाद आज लय दिवसातनं केलाय, कारण ऑर्डर पुढं आहे आणि रात्री झोप आली त्यामुळं आज दिवसा नाद झालाय. आपलीच गलती आहे, बाकी काय नाही म्हणायचं. त्यात ट्रॅफिक लागलं, 4 तास गेलं त्यात. तेव्हा स्टेडियम बघा दिल्लीचं कसं वाटतंय. 100 मीटरना लेप घ्यायचा आहे. मिलिटरीचा एरिया चालू झाला बघा. आता इथनं पुढे लेप घ्यायचा आहे. नशीब जय श्री महाकाल, हवालदार कोण भेटलेला नाही, जवळच आहे. अजून तर कोण भेटलेला नाही. इथून पुढे तर भेटू नये. पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा. JNU ला सरळ रस्ता जातोय मुनीर का. चला आता इथून लेप घ्यायचा. 450 मीटर लेप दाखवते बघा. लेप घेऊया. साहेब बोलले ह्या गेटवरून एंट्री होत नाही, पुढनं लेप मार, पंपाच्या शेजारी मेन गेट आहे, मेन गेटवरून एंट्री कर. पोलीसवाले भेटले नाही पाहिजे फक्त, बाकी काय पण होती. तिथं कुठं आतमध्ये गेट आहे, मेन गेट तिथं बोलला पेट्रोल पंपाच्या शेजारी. हे तर नाही, मेन गेट कुठं आहे काय माहिती. चला पुढं असेल कुठं तरी. हॉस्पिटलचं गेट आहे त्या आर्मीच्या, ते सगळा आर्मीचा एरिया आहे. बाबळी लावलेत ते. चला बघूया आता कुठं आहे. विश्वविद्यालय वगैरे आहे इकडं सगळं, म्हणजे मोठे मोठे साऊथ कॅम्पस वगैरे दिल्लीचे आहेत ना, कॉलेजेस वगैरे, युनिव्हर्सिटी आहेत ना, ते सगळे इकडे आहेत बघा. लेफ्ट साईडला सगळे कॉलेज आहेत, सगळ्या युनिव्हर्सिटी आहेत इथं. मोठ्या मोठ्या गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटी आहेत ना, JNU BNU, ते सगळे हे आहे बघ. हे कुठलं आलं काय माहित. अरे बाबा ऐका नाही, गेट कुठं आहे गेट. अहो लय फिरून आलं, 5-6 किलोमीटर आलं तर गेट गावं ना. कधी आपण मॅपच्या भरोशावर राहू शकत नाही. 4-5 ठिकाणी विचारलं बाबा, परत युटर्न मारा, बरं पोलिसांच्याकडे जायचं म्हटल्यावर नको वाटत. पोलीस नाहीत बरं का ह्या टायमिंगला कोण. पाठ दिवशी जर खाली झाली तर भोंगा फाईट कुठं गाव. RR आला बाबा, बोर्ड दिसला RRचा. इथं कुठंतरी हाय लेपला. 150 मीटर पंपास शेजारी सर्व्हिस रोडला टाकायला लागते वाटतं. काय आलं बघा गेट. आता इथनं तरी एंट्री करताय का नाही कोणाला ठाव. ते साहेब म्हटलं इकडं जावा, आलो इकडं. एअरफोर्स आहे बाबा. हे R&R अस्पताल, RR हॉस्पिटल आहे आर्मीचं. चला करूया एंट्री. आता आतमध्ये आलोय तर खरं. एंट्री करायला गेली 10-15 मिनिटं. गाड्यातलं मंगळसूत्र दिलंय, 500 रुपये जमा केलेत गेटवर. आणि आत आय डिपार्टमेंटला जायचं आपलं. आय म्हणजे डोळ्याचं काहीतरी लपाड्याचं मशीन आहे, म्हणजे डोळ्याचं उपचाराचं मशीन आहे. तर आपल्याला भाषेत तसंच आहे भाषा, काय करायचं आता. जे आय डिपार्टमेंट आता विचारतो कुठं आहे कोणास ठाव. पण आता वाजलेत भावांनो 3, 3:30 पर्यंत खाली झाली तर बाहेर पडून भरायला जातोय. नाहीतर 4 वाजता एंट्री लागली, 4 ते संध्याकाळी 11 पर्यंत परत मग बसा इथंच. घोटाळ्याचं काम होईल परत. किती मोठं हे मिलिटरीचं हॉस्पिटल आहे बघा. प्रत्येक डिपार्टमेंट वेगळे वेगळं आहे. कान, घसा, नाक, डोळा सगळे वेगळे वेगळे डिपार्टमेंट आहे. आता आपल्याला डोळ्याचं बघायचंय. आयला इथं बघा लॅब दिसते, इथंच आहे का काय. आय डिपार्टमेंट विचारतोय कुठं आहे. लय मोठं हॉस्पिटल आहे राव, सगळं आर्मीचं आहे कॅम्पस मध्ये. हे भावना हे आहे हॉस्पिटल. आता वरती जाऊन एंट्री करतो आणि कुठं जायचंय आणि कुठं यायचंय त्याला विचारतो. भावना मस्त असं गार्डन आहे हॉस्पिटलच्या समोर. सगळे आर्मीवाले लोक, दवाखान्यावाले शांत. पक्षी बिक्षी कसे वरडतात बघा. शांतता, एकदम शांतता हॉस्पिटल मुळे. चला आता मेडिकल स्टोअरला जायचंय आपल्याला. भावना बघा डेमो जहाज लावले. कुठला आहे बघा वाचा. प्रेसिडेंट सुरगाव नवनीचे डायरेक्टर जनरल मेडिकल जहाज आहे काहीतरी. कसं आहे, खतरनाक आहे का नाही. डेमो मध्ये काचत लावलंय मस्त, असं भारी दिसतंय. की मेडिकल स्टोअरला जा, इथं काय तुझं काय नाही. मग आता मेडिकल स्टोअरला चाललोय. हे आपली लागले धन्नू. आता हिला घेतो आणि मेडिकल स्टोअरला जाऊन तिथं डिपार्टमेंटला चौकशी करतो. चला लय लपडी आहेत राव. स्टोअरला पोचलोय. हे मेडिकलवाल्यांची हीच बॉम्ब असती की आता म्हणतात की खाली करायला तुमची माणसं लागतील. म्हणलं अरे मी खाली कुठं करू. म्हणलं ती 200-250 किलोचं असेल. नाही मला 100 किलोचं आहे. मला 100 किलो काहीतरी एकट्याला खाली होणार आहे. कधी मोठा बॉक्स आहे, पडलं तुटलं काय झालं तर तुम्ही बघ. म्हणलं मी खाली करीत नसतो. तुम्हाला लेबर उद्या येतील. याला ह्यांच्यामुळे आता ऑर्डर घेतली ती भरायला जायची. आता बोंब आलं राव. काय अवघडच आहे राव. हे असलं बरं यायचं ना थर्ड क्लास दवाखान्या फेरणं.
ते मला माहिती होतं आधी लफडा असणार. मी त्याला म्हणलं होतं आधी खाली करा. अरे उधर लोक मिल जायचे म्हणला. मला वाटलं भेटतील, पण इथं कोणच नाही आर्मी हॉस्पिटलला. इथं काय काम चालू असलं खाली बिहारी उचलली असती 2-3, पण कोणच नाही. ते मेडिकल स्टोर आहे बघा इथं समोर, ते 5 वाजता बंद होणार होतं. मग ही आपली मुंबईची गाडी होती इथं आलेली एक. त्यांना म्हणलं भावानं थोडी मदत करा, हात लावा आणि खाली करू आपण. झाप करणं त्या दोघांनी हात लावला, तिघाजणांनी मिळून हलवलं आणि दान करणं केलं खाली. 150 किलो उतरावं हालत नव्हतं. मी म्हटलं हलकं फुलक असेल, कारण भरताना आपल्या फ्लायवर सरकत होतं. मग धक्क्याला लावली कशी तरी, व्हिडिओ काढला नाही आर्मीचा आहे त्यामुळं, आणि झाली खाली. तर झाली आता खाली, पण नो एंट्री लागल्या. भरायला ऑर्डर घेतली होती, पण आता काय भरू शकत नाही. आता सकाळीच काय असेल ती. तर चला भावांनो, बघू आता कसं कसं होतंय भरायचं. गाडी खाली झाली, पण इथं काय जेवायची वगैरे सोय नव्हती आणि नो एंट्री खुलायची. म्हटलं आता जेवायला काहीतरी करायला लागते. मग ऑनलाईन बिर्याणी मागवली बघा. मस्त असे बिर्याणी, रायता, कांदा, प्लेट दिल्या, मस्त टिश्यू दिल्यात. आता लावतो दणका बिर्याणी आणि मग बघू काय असेल ती. भावना आपण आलेलो त्या हॉस्पिटलमध्ये खाली करायला, मस्तपैकी जेवण केलं, तिथंच थांबलो. तर म्हणलं 11 वाजता नो एंट्री खुलली की जायचं. पण काय लपाडा झाला तिथं, बॉम्बस्फोट झाला वाटतं कुठं दिल्लीमध्ये. त्यामुळं ते बोलला की हॉस्पिटल सील करणार आहे आम्ही, लवकर बाहेर पडा. हॉस्पिटल मोठे आर्मीचं, ते म्हणले सील करतोय आम्ही सगळं, ते पटकन बाहेर पडा. आणि सगळं कर्फ्यू लागला इथं. अरे म्हणलं घोटाळा झाला वाटतं, कुठं बॉम्बस्फोट झालाय लाल किल्ल्यापाशी ना. आपल्याला 8-9 किलोमीटर असेल ते, पण इकडं सगळं हाय अलर्ट. आणि आता जाताना सगळी गाडी वगैरे चेक होणार. आपल्या दिल्ली आउट करणार आहे, आम्ही दिल्ली बॉर्डरला चेकिंग होणार आहे फुल. त्यामुळं लवकर दिल्ली पास करून गुडगावला जायचा प्रयत्न करतो. आपल्याला कंपनीमध्ये जाऊन थांबायचंय. तर बघू चला कसं होतंय. तर चला भावना, हा ब्लॉग सध्या आपण इथंच थांबवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल, हर हर महादेव. भेटू आता उद्याच्या व्हिडिओमध्ये.